السفاول ولكن لا يعلمون وإذا قيل لهم وإذا لقوا الذين آمنوا. हाँ, अब तो कुछ करना ही होगा. हमें एकजुट होना ही होगा. होय चाचा, ही ब्रिटिशांची औलाद या भूमीवर नष्ट केल्याशिवाय आता स्वस्त बसणे नाही. होय. भारत माता की जय. इन्कलाब जिंदाबाद. अरे वा, पाण्यातल्या प्रतिबिंबावर जाळे टाकून तुम्ही आकाशातला सूर्य धरायला निघालात. अरे काजव्यानो, कसले क्रांतिकारी आणि कसले काय. दाजे निघून जायथून. तुझ्यासारख्या ब्रिटिश धार्जण्याचं तोंडही पाहायचं नाही आम्हाला. देवदत्त, मग देश सोडून जा, कारण यापुढे इथे ब्रिटिशांची सत्ता असणार आहे. हा चल रे, चल. अरे जा बाटक्या, जा जा. खुद बाटलास, आता नातवायलाही बाटव जा. हो, मी बाटलोय, पण तुम्ही तर रानटी आहात. कोरे ढोरे आणि गवार काठीने पडवावेत तेव्हा सरळ राहतात. अरे परमेश्वराची कृपा समजा की या देशात गोऱ्यांनी पाय ठेवला. लाहोल विला कुवत्ताची, अरे शरम वाटली पाहिजे तुम्हाला. आपल्या मासमान देशावरती अत्याचार करणाऱ्या लोकांची पाठराखण करताय तुम्ही. उद्या घरातल्या बहु बेट्यांना पण पाठवाल त्यांच्याकडे. अशफाक, गुस्ताखी नहीं. त्यांचंही मन बदले. अरे लेकिन चाचा, कब बदलेगा इनका मन? ये अंग्रेज हमें पूरी तरह निचोड़ लेंगे तब. अरे ये फिरंगी वहाँ जाकर हमारा सोना बेच रहे हैं. यहाँ से कपास लेकर जाते हैं, फिर कपड़ा बनाते हैं और वही कपड़ा हमको बेचते हैं ऊंचे दामों पर. वा वा वा, कुणाची अक्कल? मी सांगतो, हे उस्मानाची. हा या बेडकांचा राजा. पण याचं डराव ऐकण्याआधी त्याला विचारा, ब्रिटिश जर इतके दुष्ट आहेत तर याचा लेख सरफराज का त्यांची चाकरी करतो? हा? सांग ना, सांग. म्हणजे गोळ्या ब्रिटिशांच्या असतील, पण ते झाडते कोण? अरे बोल ना, बोल बोल उस्माने, बोल. तुका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण. दाजी, तुझा बेटा वसंत आणि तुझी भाऊ वसुधा यांच्या बलिदानाची तुला जरा पण किंमत नाही. हा दाजी. फारुख, जाता का बाहेर फोडून आलतो. ओ दाजी, तुमचा वसंत आता हयात असताना तर तुम्हाला बाप म्हणून घ्यायची पण लाज वाटली असती त्याला. काही जनावरे आपल्याच पिलाला घेऊन टाकतात आणि त्यातलाच तू एक निरसोडा पशु. देवदत्त. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.